तुम्ही ऍक्च्युली जे उपोषण चाललंय ना, तुम्ही ह्याच्यासाठी उपोषण करा ना, की ऍक्च्युली एक का फुटलं, कशासाठी फुटलं? त्यांना मला सांगा, मोदी साहेब असतील किंवा त्यांची जी कमिटीनं एखादी कमिटी करून जर पाठवली असेल तिथं सॉर्ट आउट झाला असा विषय. राजीनामा द्यायचाच नाही, सरकारला राजीनामा घ्यायचाच नाही. हुकुमशाहीचं राजकारण करायचं आहे त्यांना. इथल्याच हिंदू धर्माबद्दल किंवा रामाबद्दल चुकीचं वक्तव्य हे योग्य वाटतं. मग हे योग्य नसेल तर त्यांना रोखलंच पाहिजे. नमस्कार दर्शको, तरुण भारत संवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या दिल्लीत जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीचं नेट पेपर फुटी परीक्षा विरोधात चालू असलेलं आंदोलन दिवसेदिवस तापत चालल्याचं पाहायला मिळते. 2 दिवसापूर्वी विद्यार्थ्यांनी संसदेबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांवर लाठीमार केला, त्यांना अमानुषपणे मारहाण केली. याच्या निषेधात काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. ठिय्या आंदोलन करत त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्या मागणी दरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या 2 दिवसात सुरू असलेल्या या घडामोडीवर सध्या देशातलं राजकीय वातावरण असो किंवा देशभरातील वातावरण असो, हे तापल्याचे चित्र पाहायला मिळते. आता याचे पडसाद कोल्हापुरात कसं पडलेले आहे ते आपण पाहणार आहोत. आज आपण कोल्हापुरातील दसरा चौक येथील एका हॉटेल परिसरात आलेलो आहोत आणि येथील कोल्हापूरकरांचं काय म्हणणं आहे, जे सध्या सुरू असलेल्या दिल्लीतील जंतर मंतर प्रकरणावर कोल्हापूरकर कसं बघतात, काय बघतात, आपण पाहणार आहोत. जे आता दिल्लीत प्रोटेस्ट चालू आहे काँग्रेस जनता पार्टीचं, कसं बघताय सर या प्रोटेस्टकडे? याला सांगायचं असेल तर हे सगळं पूर्ण चुकीचं चालू आहे. ह्याच राजकारणामध्येच इंटरेस्ट आता सगळ्यांना आलेला आहे त्यामध्ये, त्यासाठी. आणि मुलांचं भवितव्य सोडून त्यांनी सगळं भवितव्य जे चालू आहे ते राजकारणी त्यात शिरलेले आहेत. मुलांचं भवितव्य काय नाही, ज्यांची मुलं मेली त्यांच्यासाठी जे डिक्लेअर करायला पैशाची जे मागणी केली हा विषय भरकटून त्यांनी राजकारणाच्या नादाला लागलेले आहेत. जसं आम आदमी पार्टीचं हालत झाली तसं यांची हालत आज ना उद्या होणार आहे. युवा त्यांच्या पाठीमागे नाही, हे सगळे राजकारण आहेत, गुंडगिरी शिरलेले आहे. त्यामध्ये पूर्ण गाड्यांचं नुकसान करणं, पोलिसांवर अत्याचार करणं, महिलांच्यावर अत्याचार करणं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे. मुलांच्यासाठी भवितव्यात काही नाही. राहुल गांधींनी पण याला समर्थन दिलं, त्यांना सुद्धा उचलून नेलं होतं. पण उचलून नेणार की साहेब? जर तुम्ही शांततेत जर आवाहन करून जर तुम्ही आंदोलन करत असाल तर जनता तुमच्या पाठीशी आहे, गव्हर्नमेंट तुमच्या पाठीशी आहे, सगळे तुमच्या पाठीशीच आहे ना. आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. आंदोलन हे भरकटलं जात आहे म्हणून युवाच्या आधानं हे सगळं पूर्ण आंदोलन भरकटलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजप शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही? राजीनामा देण्यानं कुठले मार्ग सुटतात का? आज पण सुटल्यात का? काँग्रेसच्या काळात सुद्धा राजीनामा मागितला सगळ्यांनी, त्यांच्याही सुद्धा राजकारणामध्ये राजीनामा कोणी दिला नाही. आज सगळ्यात भारतामध्ये कोणी राजीनामा देत नाहीये. हा एवढा मोठा प्रॉब्लेम नाही की आता झालाय चुकून परीक्षामध्ये न चुकत हा माणसाने केलेला आहे का? मंत्र्यांनी कुठल्या जाऊन सांगितलं नव्हतं बा पेपर फोडा, पैसे द्या मला, असं कुठल्या मंत्र्यानं म्हणलं नव्हतं. हे आपली जनतामध्ये जे काम करणारे सरकारी भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यामुळे हा पेपर लीक झालेला आहे. ज्यांना त्या सत्तेवर बसवलं, ज्या खुर्चीवर बसवलं, बाबा पेपरला नोट्स काढण्यास सांगितले, त्यांनीच हा भ्रष्टाचार केलाय ना. त्यासाठी हा जो विषय आहे हा पूर्ण विषय हा राजकीय वर्णावर चाललेला आहे. ह्या गोष्टीचा काही संबंध नाही कुठल्या गोष्टीचा आता. आणि हे पूर्ण आंदोलन भरकटलं जाते. ह्यासाठी युवा नेते आता सगळी मुलं पूर्ण गव्हर्नमेंटच्या पाठीमागे उभा राहणार. सगळे भाड्यानं आणलेली माणसं आहेत, पैसे देऊन आणून हल्ला करून गव्हर्नमेंटचं नुकसान करण्याचं एवढंच आहे. प्रोटेस्ट करणं हा गव्हर्नमेंटचं नुकसान करणे नाही आहे. प्रोटेस्ट हा विषय वेगळा आहे. आंदोलन तुम्ही अण्णा हजारेने केलं, 3-3 महिने आंदोलनाला बसले बिचारे, त्यांनी करून घेतलं, त्याचा फायदा केजरीवालने घेतला. असं ह्याच्या पाठीमागे हेतू त्यांचा वेगळा आहे ना. फक्त मोदी सरकारला हटवणे हाच त्यांचा हेतू आहे, दुसरा कुठला हेतू नाही. यामध्ये कुठलं राजकारण आणणे हाच त्यांचा पर्याय आहे. ज्यांची मुलं मेली, त्यांची मुलं देहांत झाली, पास म्हणून मेली, त्यांच्यासाठी काय केले यांनी? ते आंदोलन भरकटलंच ना. आता त्यांच्यासाठी तुम्ही 1-1 कोटी रुपये मागताय, त्याच्यासाठी तुम्ही हे करा ना, आंदोलन करा ना, राजकारण सोडून. पण असं वाटत नाही का, जे राजकारण चालू आहे त्याच्यात सर्वसामान्य जे विद्यार्थी खरंच प्रामाणिकपणे त्या आंदोलनात गेल्यात ते बळी होत आहेत? 100% त्या विद्यार्थ्यांचा काही दोष नाही आहे. त्यांना पुढं करून ह्यांनी राजकारणी सगळे लोक, मग ते कुठलेही असतील, मी एका पक्षाचं नाव घेत नाहीये, सगळे असतील त्यामध्ये, त्यांनी फक्त पोळी भाजण्याचं काम करत आहे त्या गोष्टीमध्ये. त्यांचा आणि ह्या मुलांचा काही संबंध नाही आहे. आम्ही सुद्धा त्या मुलांच्या पाठीमागे आहे. खरोखर ज्या मुलांचं नुकसान झालंय त्यांना भरपाई मिळाली पाहिजे. ज्यांचे मुलं आत्महत्या झाल्या त्यांना भरपाई मिळली पाहिजे. ज्यांचं नुकसान झालंय त्यांना व्यवस्थित पेपर देऊन त्यांना सर्व्हिसला दिलं, ह्या आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे ना. फक्त ह्या राजकारण्याने फायदा घेऊन मुलांच्यावर हे करून अत्याचार करायला लावलेले सगळी गुंडगिरी त्यात शिरलेली आहे. त्यामुळे ह्यात कुठलाही आता सपोर्ट करण्यात काही मतलब नाही आहे. ह्या गोष्टी आता आपण सरांच्या आक्रमक प्रतिक्रिया पाहिल्या आहेत.
मुलांचं भवितव्य सोडून इथं राजकारण सुरू आहे असं प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. आता बाकीच्या कोल्हापूरकरांचं काय म्हणणं आहे आपण चला बघूया. जायचं. नमस्कार सर. जे दिल्लीत जंतर मंतरवर प्रोटेस्ट झालाय, तुम्ही सर्वसामान्य कोल्हापूरकर कसं बघताय त्याकडे? दिल्लीत जे आता प्रोटेस्ट चालू आहे काँग्रेस जनता पार्टीचं, याकडे कसं बघताय तुम्ही? काँग्रेस जनता पार्टी नीट पेपर फुटी संदर्भात जे आंदोलन चालू आहे दिल्लीत, कसं बघता? काय नाही, लहान मुलांच्यावर आणि त्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय व्हायला लागलाय. त्याबद्दल सरकारनं योग्य ते निर्णय द्यायला पाहिजे. नीटचे जे विद्यार्थी आहेत ते अभ्यासात गुंतायत आणि जंतर मंतरवर जे विद्यार्थी गेलेत ते काय नीटचे विद्यार्थी नाहीत, ते राजकीय लोक आहेत. आणि शिक्षण मंत्र्यांचं काय पेपर फुटीबद्दल ते काय स्वतः असं करत नाहीत की बाबा पेपर फुटावा, असं तर काय मला शिक्षण मंत्र्यांच्या बद्दल काय वाटत नाही. म्हणजे राजीनाम्याची मागणी ती अयोग्य वाटते? नाही, काय राजीनामा द्यायची गरज नाही, त्यात सुधारणा करावी. राजीनामा काय द्यायचा? पेपर फुटीचं काम हे खालची लोक करत असतात. काय मंत्री जाऊन काय पेपर फुटावा असं त्याची इच्छा असते काय? हा, जरा लक्ष असावं त्यावर, जरा विद्यार्थ्यांवर असा अन्याय होऊ नये. जे सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेस समर्थन देत आहे, उद्धव ठाकरे सुद्धा समर्थन देत आहेत. कुठं कुठं काय वाटते का राजकारण सुरू आहे? नाही, त्यांना हे राजकारण करायचं हो. त्यांना काय यातनं राजकीय कसा फायदा होईल यांचा हे बघायचं आहे. त्यापेक्षा त्यांनी कामात लक्ष घालावं, देशाची डेव्हलपमेंट कशी होती बघावं. आता जे राजकारण करायला लागल्यात त्यांना काम करू द्यावं. माझ्या मतानुसार जो आता नीटचा पेपर फुटला तो एक पॉलिटिकल फंडा आहे असं मला वाटतंय. हा, आणि हा पॉलिटिकल फंडा हा 101% जे आता सत्तेत आहेत त्यांच्या अपोजिशन वाल्याने केलेला असावा असं माझं म्हणणं आहे. खरं खोटं जे काय असेल ते लवकरात लवकर सत्यात येईलच. मात्र मला असं विचारायचं आहे की हा पेपर फुटतोय, हा पेपर फुटून झाल्यानंतर दिल्लीवरनं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये येतोय, हा कसा येतोय? बरं, तो पेपर फुटणारा एक्स व्यक्ती कोणी जर असला तर त्याला इतरांची कोणाची संमती आहे का हे तपासून बघायला नको का? हे तपासून बघायला पाहिजे ना. त्याच्याशिवाय ही लिंकिंग शिवाय येईलच कसं? आणि हे आंदोलन करायचं ना ते वेगळेच आहेत. आणि ह्याच्यातला महिला मुद्दा म्हणजे काय आहे, पेपर फोडले कोणी? जे पेपर काढणारे आहेत प्राध्यापक आहेत ना, त्याने हा पेपर फेडला. पेपर फोडला कुणासाठी? खाजगी जे क्लासेस घेतात ना त्यांच्यासाठी फोडला. ह्याचा शिक्षण मंत्र्याचा वगैरे काही ह्याच्यामध्ये संमत नाही आहे त्याच्यामध्ये, बरोबर? हे फक्त आता हे राजकीय हे करायलेत विरोधक, ते स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी ते आंदोलनात भाग घ्यायला लागलेत. नाही, राजीनामा कशासाठी घ्यायचा खरं? होय, काय तेच कारण म्हणतो काय? मी. का शिक्षण मंत्री सांगायला गेला की तिथं राजीनामा पेपर लीक केला त्याला तुम्ही जाऊन पकडा ना. जर तुमचं आता नेटवर्क सिस्टीम जर मजबूत असेल, व्यवस्था कडक आहे म्हणून पेपर फोडायची वेळ आली. त्याच्यामध्ये बरोबर आहे ना? व्यवस्था कडक आहे म्हणून पेपर फोडायची खालच्या लोकांना वेळ आली, काही प्रायव्हेट क्लासेससाठी. अशा परीक्षा घेण्यापेक्षा ऑनलाईन परीक्षा घेऊन टाका, विषय संपला. जो स्किल्ड असेल तो पास होईल, जो स्किल्ड नसेल तो पुन्हा पास होण्यासाठी प्रयत्न करेल. हा जो आता सिस्टीम आहे हा लीक होणारच नाही. पण ऑनलाईन एक्झामचं म्हणाला, कोविडच्या वेळी भरपूर असं ऑनलाईन एक्झाम झाले ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा विद्यार्थ्यांना येत नव्हतं. मग त्याचा इफेक्ट साईड इफेक्ट होणार की ऑनलाईन जरी एक्झाम डेव्हलप होतील. करायला नको आज ना उद्या. जर तेव्हा असं गृहीत धरून चालूया की बाबा कुणाला कॉम्प्युटरवरती किंवा नेटवरती पेपर सोडवायलाच नको. जर त्यांना जर नीट क्रॅक करायचे असेल किंवा जे काही जे काही कॉम्पिटिशन एक्झाम्स असतील त्यांना क्रॅक करायचा त्यांनी तो प्रयत्न करायलाच पाहिजे. सर, असं किती दिवस राहणार? आत्ताच्या ह्याच्यामध्ये कितीतरी असे हुशार विद्यार्थी आहेत ते ह्याला वंचित आहेत. खरोखर हुशार एखादा रोडवर जाणारा चालत विद्यार्थी असून तो स्किल्ड असतो, फार हुशार असतो, तर तो ह्या सिस्टीमला बळी पडतो असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि याला काय माहिती नसताना तो पास होऊन जातो. असं का? तुम्ही ऍक्च्युली जे उपोषण चाललंय ना, तुम्ही ह्याच्यासाठी उपोषण करा ना की ऍक्च्युली एक का फुटलं, कशासाठी फुटलं. आणि माझं असं म्हणणं आहे की जो खरोखर दोषी आहे त्यालाच होऊ दे, जो दोषी नाही त्याला, जो दोषीच नाही जो निर्दोष आहे त्याला कशाला तुम्ही करायला लागलाय? उपोषण करून बेनिफिट्स काय मिळणार, आउटपुट काय मिळणार? कारण जी चूक आहे ती शासनाची चूक आहे, सरकारची चूक आहे. आणि आंदोलन करायसाठी त्यांनी परमिशन केलेली आहे. परमिशन करून तुम्ही त्या विद्यार्थ्यांना का मारहाण करता? त्या गोष्टीची पण बरं एवढ्या दिवस ती 20 दिवस ती आंदोलन करतात
त्यांना मला सांगा मोदी साहेब असतील किंवा त्यांच्या जी कमिटीनं एखादी कमिटी करून जर पाठवली असेल तिथं सॉर्ट आउट झाला असा विषय. पण त्यांना करायचंच नाही, कारण त्यांना कसं आहे माहिती आहे काय, त्यांना ईव्हीएम मशीनची घमिंड आहे. मी स्पष्ट बोलतो मी तुम्हाला. त्याच्यामुळे त्यांना ते मिटवायचंच नाही. ह्याचं आंदोलन पूर्ण आपल्या देशाभर होणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा शेडबॅक हा बीजेपीला बसणार. फक्त त्यांना काय ते ईव्हीएमचा त्यांचा हे असल्यामुळे त्यांना तेवढा बाकीचा त्यांना दुसऱ्यांनी काय केलं काय नाही. आणि एक दुसरी गोष्ट बोलायची आहे मला की 2014ला पण असंच आपल्या महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीनं ते जंतर मंतरवर हे केलं होतं आंदोलन. त्याचा शेडबॅक सरकारला बसला होता. आता पण महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती ते जंतर मंतरवर आपली हे करतोय, आंदोलन करतोय. तो 100% ह्या बीजेपी सरकारला शेडबॅक बसणार. ऍक्च्युली काय झालं, माझी मुलगी नीटला बसलेली. गेल्या वेळी एक्झाम झाली त्यावेळी तिला मार्क 450च्या वरती होते आणि नंतर पेपर फुटीनंतर तिला मार्क एकदम कमी पडले. आता मी काय करणार सांगा, माझ्या कास्टमध्ये मला माझ्या मुलगीला सहज मिळून जायचं होतं त्यावेळी 450 मार्क, 450 प्लस मार्क. आणि आता एकदम मार्क कमी पडल्यात, पेपर अवघड काढला आणि आता मुलगी माझी आता डिप्रेशन मध्ये. काय करणार ती कशी आहे? आता व्यवस्थित आहे ती खरं, म्हणजे तिला म्हणजे जिनं तयारी केलेली आहे परीक्षेसाठी. मग तुम्हाला काय वाटतं या पेपर फुटीवर दोषी कोणाला पकडायला पाहिजे? शिक्षण मंत्र्यांचे राजीनामा घ्यावा का? ऍक्च्युली त्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे आणि जे पेपर सेट करतात त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई केली. पेपर फुटी ज्यांनी केले त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली. जे आपले देशाचे पंतप्रधान आहेत, इतर नेते, शिक्षण मंत्री, त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला पाहिजे. त्यांना जाऊन भेटायला पाहिजे होतं. त्यांच्या मागण्या काय आहेत ऐकून घ्यायला पाहिजे. डायरेक्ट त्यांच्यावर लाठीचार्ज करणं हे चुकीचं आहे. यांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या. यांनी आपलं पर्सनल स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे. त्यांची मुलगी मागच्या वर्षी नीट परीक्षा दिली होती, चांगल्या मार्क्सने पास पण झाली होती. पण त्यानंतर ना यंदाच्या नेट पेपरमध्ये तिनं अभ्यास करून सुद्धा ती फेल झाली आहे. त्यामुळे ती डिप्रेशन मध्ये गेली असं प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. पास पण झाली होती, पण त्यानंतर ना यंदाच्या नेट पेपरमध्ये तिनं अभ्यास करून सुद्धा ती फेल झाली आहे. त्यामुळे ती डिप्रेशन मध्ये गेली असं प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. सर एक मिनिट, तुमच्या प्रतिक्रिया सांगा की मला. माझी प्रतिक्रिया अशी आहे की मॅडम ते चाललंय जंतर मंतर बरोबर, ते बरोबर आहे आणि राजीनामा यांनी दिलाच पाहिजे. मी तर म्हणतो की पंतप्रधानांनी पण राजीनामा दिला पाहिजे. का म्हणजे त्यांची अकाउंटेबिलिटी नाही, जबाबदारी कोण घ्यायची? सरकार चालवत आहेत ना ते, मग जबाबदारी कोणाची? सरकार आहेत ना, ते सरकारमध्ये आहेत ना. मग आम्ही कोणाला विचारायचं? राजीनामा द्यायचाच नाही, सरकारला राजीनामा घ्यायचाच नाही. हुकुमशाहीचं राजकारण करायचं आहे त्यांना. साधे सरळ आहे की ह्याच्यात सगळे पक्ष उतरले, राजकीय फायदा होऊ नये म्हणून त्यांचं ते चाललंय. आता सरकारच गेलं तरच ते सुधारणार आहे. मग तुम्ही सांगा शिक्षण मंत्री कोण म्हणायचे? मी आता आलेली आहे दसरा चौक येथील चाळीच्या टपरीपाशी. इथे काही लोक चहा प्यायला आले आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया पण जरा जाणून घेऊया. जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्यावेळी विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्या आंदोलनाकडे कसं बघतात? प्रथमतः विद्यार्थ्यांना आंदोलन करणं ही चुकीची बाब आहे. ह्याच्यामध्ये सरकारनं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. कारण जे नीटचे पेपर फुटले, ज्या मुलांनी आत्महत्या केली, इतके दिवस त्या मुलांनी अभ्यास करायचा आणि पेपर फुटतो आणि म्हणून ते मार्क कमी होतात, त्यांची परीक्षा रद्द होते आणि ती परीक्षा त्यांना परत घ्यायला लागते. त्यामुळे ज्यांनी अभ्यास करून ते परीक्षेमध्ये पास झाले त्यांचा अन्याय झाला. ठराविक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. विद्यार्थ्यांनी आत्महत्या करणं याच्यासारखी गुन्हास्पद कुठली बाब नाही. याची सरकारनं गांभीर्याने दखल घ्यावी. आणि जे आता आंदोलन चालू आहे तिथे खरोखर एखाद्या नेत्यांना वरिष्ठ लेवलच्या जाऊन त्यांच्याशी बोलणं करून त्यांचे काय प्रश्न आहेत ते स्वतः हाताळले पाहिजेत. नाहीतर असं होईल की जोपर्यंत त्यांच्या मुलांना जोपर्यंत असं काही वेळ येणार नेत्याच्या कुठल्या, तोपर्यंत त्यांना ते कळणार नाही. तुम्हाला काय वाटतं पेपर फुटीवर जबाबदार कोण? पेपर फुटीला जबाबदारी पूर्णपणे सरकार आहे. कारण सरकारच्या निर्देशाखालीच ते सगळं पेपर तयार होतात. आणि जे मंत्री आता जे शिक्षण मंत्री त्यांनी खरोखर राजीनामा द्यायला पाहिजे. कोणतरी याला विरोध करतं म्हणून याला राजीनामा यांचा घ्यायचा नाही. याच्यावर मात्र विद्यार्थ्यांचं फार नुकसान होत आहे. त्याचा परिणाम काय होईल असं वाटतं या आंदोलनाचा? याचा परिणाम हा विद्यार्थ्यांचा मोठा उद्रेक होईल. ते तुम्हाला पुढच्या इलेक्शनला कळेल. आणि विद्यार्थ्यांना जो अनैतिक त्रास चालू आहे त्यालाही सरकार जबाबदार आहे. काय वाटतंय तुम्हाला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा? ताबडतोब आता 2 दिवसापाठीमागच व्हायला होता, वेळ झालेला आहे. नाही, आंदोलन आता चिघळलं ना, लाठीचार्ज केल्यामुळे विरोधी पक्ष जागा झाला. शिक्षण व्यवस्था एवढी करेक्ट व्हायला पाहिजे की अशा पद्धतीचा हे होताच कामा नये. म्हणजे चाललेले आहेत ना ते दबके जे आहेत ते देशद्रोही आहेत. कारण काय माहितीये, जे भारत गव्हर्नमेंट करते, जे मोदी सरकार करतंय ते फार योग्य आहे आणि त्यामध्ये मुद्दामून अडथळा आणणं हे खूप वाईट गोष्ट आहे. काय चुकीचं आहे? काय कारण काय आहे? उगाच आंदोलन करायची? मागे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं कशासाठी? खलिस्तानांनी केलं. मग आता हे आंदोलन कशासाठी? खरंच बेरोजगार आहेत का तरुण? का हे रिकामी आहेत?
त्यांनी कुणाल कामरा. आता हे योग्य आहे का? इथल्याच हिंदू धर्माबद्दल किंवा रामाबद्दल चुकीचं वक्तव्य हे योग्य वाटतं? मग हे योग्य नसेल तर त्यांना रोखलंच पाहिजे. देश आज प्रगती करतोय आणि प्रगतीच्या दिशेने जात असताना हे करत असलेल्या जे काही गोष्टी आहेत ह्या खरोखर भारताच्या विरोधात मध्ये करत असलेल्या गोष्टी दिसून येतात. एक तरुण म्हणून सांगतो. तर आपण कोल्हापूरकरांच्या आक्रमक प्रतिक्रिया पाहिल्या असेल, ज्याच्यामध्ये 2 गट पडलेलं पाहायला मिळालं. एक गट हे या आंदोलनाला समर्थन करत आहे. जे घडलंय ते चुकीचं आहे, त्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे असं एका गटाचं म्हणणं आहे. तर दुसरं गट या आंदोलनाला विरोध करतंय. याच्यामध्ये सरकारचा काही दोष नाहीये, याच्यामध्ये शिक्षण मंत्र्यांचा काही दोष नाहीये. जे घडलंय ते शिक्षण मंत्र्यांच्या अंडर जे अधिकारी आहेत त्यांच्यामुळे हे पेपर फुटी झाल्या असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. हे झालं कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया. पण तुमच्या प्रतिक्रिया काय आहे? तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटतंय? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर.